तुम्ही एन्जॉयमेंटसाठी किंवा स्वतःच्या फनसाठी काय ॲक्टिव्हिटीज करता? या प्रश्नाचं जर उत्तर तुम्हाला लगेच सापडत नसेल किंवा खूप विचार करावा लागत असेल, तर चला मग आपण एक टेस्ट घेऊया. टेस्ट झाल्यानंतर ही कशाची टेस्ट होती, हे मी तुम्हाला समजावून सांगेन. चला तर मग सुरू करूया ही एक छोटीशी टेस्ट. गेल्या 2 आठवड्यातला तुम्ही आपला मूड तपासून बघा. नंबर 1 आहे, की तुम्हाला कुठल्याच गोष्टीमध्ये इंटरेस्ट वाटत नाहीये, की तुम्हाला बाहेर जाण्यासाठी इंटरेस्ट वाटत नाहीये किंवा तुमच्या मित्र-मैत्रिणींशी तुम्हाला बोलावसं वाटत नाहीये, कोणाचा फोन कॉल उचलावासा वाटत नाहीये किंवा इव्हन घराची डोरबेल वाजली, तर ते सुद्धा जाऊन तुम्हाला दरवाजा उघडायला सुद्धा इंटरेस्ट वाटत नाहीये. म्हणजे इन जनरल तुमचा लॉस ऑफ इंटरेस्ट डेव्हलप झालेला आहे. हे तुमच्यामध्ये आहे का गेल्या 2 आठवड्यामध्ये? हे तपासून बघा. नंबर 2 तुम्ही लाईफ एन्जॉय करू शकत नाहीये आणि तुम्हाला सारखं डिप्रेस्ड वाटतंय, लो वाटतंय आणि तुम्हाला होपलेस सुद्धा वाटतंय. यापैकी काही आपल्याला होतंय का? हे बघा. तुम्हाला लवकर झोप लागत नाहीये किंवा झोप लागली तरी एकदा जाग आल्यावर परत झोप लागत नाहीये किंवा खूप झोपून राहावंसं वाटतंय, बेडमधनं उठावसं वाटत नाहीये. सकाळ झाली तरी असं वाटतंय की पडूनच राहावं, बेडमधनं उठू नये. तर हे सुद्धा तपासून बघा. तुम्हाला कायम थकल्यासारखं वाटतंय का? किंवा लॅक ऑफ एनर्जी वाटते आहे का? काहीच करण्यामध्ये उत्साह वाटत नाहीये. याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ सुद्धा केलेला आहे फटीगवर. तो सुद्धा नक्की बघा. हे सुद्धा तपासून बघा. तुम्हाला भूक लागत नाहीये का? किंवा खूप जास्त भूक लागतीये त्यामुळे तुम्ही सारखं ओव्हर ईटिंग करताय किंवा काहीच खात नाहीये आणि याचा परिणाम म्हणून तुमचं वजन झपाट्याने कमी होतंय का किंवा वाढतंय का? हे तपासून बघा. तुम्हाला तुमची स्वतःची इमेज किंवा तुमची बॉडी इमेज याच्याबद्दल काही डाउट्स आहेत का? सेल्फ डाउट्स. तुम्हाला त्याबद्दल निगेटिव्ह वाटतं आहे का? की तुम्हाला असं वाटतंय का, की आपण वर्थ नाहीये आपल्या फॅमिलीसाठी किंवा माझ्यामुळे माझ्या फॅमिलीला काही कॉन्सिक्वेन्सेस फेस करावे लागतायत किंवा तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करायला डिफिकल्टी होते का? म्हणजे एखादं पुस्तक वाचण्यात तुमचं मन लागत नाही, थोडंसं वाचलं की कंटाळा यायला लागतो किंवा टीव्हीवर मूव्ही बघताना कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये, इंटरेस्ट वाटत नाहीये. असं लॅक ऑफ इंटरेस्ट त्याच्यामध्ये म्हणजे लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला होतंय का? हे तपासून बघा. तुम्ही तुमच्या नेहमीच्या सवयीपेक्षा खूप स्लो बोलायला सुरुवात केली आहे का? किंवा तुमच्या मूव्हमेंट खूप स्लो झालेल्या आहेत का? म्हणजे लिथार्जी आहे, की ती दुसऱ्यांनी तुमच्या मित्र-मैत्रिणींनी हे नोटीस केलंय का? की म्हणजे मी वर्थलेस आहे, माझं इम्प्रेशन चांगलं पडत नाहीये, मला कोणामध्ये इंटरेस्ट नाहीये, कोणाला माझ्यामध्ये इंटरेस्ट नाही. अशा प्रकारचे थॉट्स तुमच्या मनामध्ये येऊन तुम्हाला सेल्फ हर्टिंग करण्याची इच्छा होते का? म्हणजे स्वतःला काही शिक्षा करून घेण्याची इच्छा होते का? किंवा अगदी टोकाची भूमिका म्हणलं तर काही सुइसाइडल अटेम्प्ट करण्याची तुम्हाला इच्छा होते का? किंवा स्वतःला काही इंजुरी करून घेण्याची तुम्हाला इच्छा होते का? हे तपासून बघा. हे फार मोठं सीरियस लक्षण आहे. आणि आता एकदा ही टेस्ट पूर्ण झाली, की ही कशाची लक्षणं आहेत, हे आपण आता बघणार आहोत. हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर जयश्री परत एकदा अमेरिकेतून तुमच्याशी संवाद साधते आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जी टोटल हेल्थची डेफिनेशन सांगितलेली आहे, त्याच्यामध्ये मेंटल हेल्थ हा एक महत्त्वाचा कंपोनंट आहे. तुम्हाला मी सांगितलेल्या टेस्टपैकी कोणतीही जर लक्षणं दिसत असतील कंटिन्युअस 2 आठवडे, तर तुम्ही ताबडतोब मदत घेतली पाहिजे. तुमच्या मित्राशी बोला, तुमच्या डॉक्टरशी बोला, तुमच्या फॅमिली मेंबर्सशी बोला किंवा तुमचा ज्याच्यावर विश्वास आहे त्याच्यावर बोला. ही लक्षणं कशाची आहे? तर ही लक्षणं डिप्रेशनची असू शकतात. हे डिप्रेशन 2 प्रकारचं असू शकतं. एक तर माईल्ड डिप्रेशन आणि एक क्लिनिकल डिप्रेशन जे सिव्हिअर डिप्रेशन असं म्हणू शकतो आपण. हे बघा, आपल्या आयुष्यामध्ये काही घटना घडली, दुःखद घटना घडली, की आपल्याला सॅड वाटतं, म्हणजे दुःखी वाटतं आणि ते अगदी नॅचरल आहे. उदाहरणार्थ आपल्या अगदी जवळच्या फॅमिली मेंबरचा किंवा आपल्या आई-वडिलांपैकी कोणाचा मृत्यू झाला किंवा जवळच्या नातेवाईकाचा मृत्यू झाला, तर आपल्याला खूप दुःखी वाटतं किंवा आपला जॉब गेला किंवा जॉबमध्ये काही प्रॉब्लेम आला, तरी आपल्याला दुःखी वाटतं. अशा काही घटना आयुष्यामध्ये ज्या इनएव्हिटेबल आहेत, म्हणजे आपण अव्हॉइड करू शकत नाही. अशा झाल्यानंतर आपल्याला दुःखी वाटणं अगदी साहजिक आहे. पण हे दुःखी वाटणं हे टेम्पररी असतं. म्हणजे जसा-जसा काळ जातो, तसं-तसं ते दुःखी वाटणं कमी व्हायला लागतं. आपण आपल्या रुटीनमध्ये बिझी व्हायला लागतो. म्हणजे काळ हेच औषध आहे, असं म्हणलं जातं. परंतु काही व्यक्तींमध्ये अशा काही घटना घडल्यानंतर त्यांचं जे दुःखी वाटणं आहे, सॅड वाटणं आहे किंवा डिप्रेस्ड वाटणं आहे, ते कंटिन्युअस राहतं खूप दिवस म्हणजे साधारण 2 आठवड्यापेक्षा किंवा महिन्यांपेक्षा जास्त. ते या घटनेतनं किंवा या ट्रॉमामधनं बाहेर येत नाहीत किंवा त्याच्यासाठी प्रयत्न सुद्धा करत नाहीत.
अशा वेळेस त्याला क्लिनिकल डिप्रेशन असं म्हणलं जातं. एखाद्या व्यक्तीला डिप्रेशन येतं याचा अर्थ ती व्यक्ती वीक आहे मेंटली किंवा लेझी आहे खूप किंवा तिच्यामध्ये विल पॉवर नाहीये असं नाहीये. डिप्रेशन येण्यासाठी अनेक कारणं आहेत. ही कारणं आणि त्याचबरोबर ब्रेनमध्ये काही केमिकल चेंजेस होतात, जसे की न्यूरोट्रान्समीटर्स जे ब्रेनमध्ये आहेत, त्याच्यामध्ये काही केमिकल चेंजेस येतात, की ज्याच्यामुळे क्लिनिकल डिप्रेशन हे निर्माण होतं. माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, डिप्रेशनची कारणं, त्याचे प्रकार आणि त्याची ट्रीटमेंट. तर याचं नोटिफिकेशन येण्यासाठी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.